नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट असे ब्राह्मणी पद्धतीचे वरण. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे. बऱ्याच जणांना तूर डाळीने ॲसिडिटी होते, म्हणून आपण त्याच्यासोबत मूग डाळ देखील घेतलेली आहे. मूग डाळ ही पचायला हलकी असते. डाळींना केमिकल किंवा पावडर चोळलेली असते, म्हणून आपल्याला 3 पाण्याने आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. डाळ ही धुवून झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ही डाळ अर्धा तासांसाठी भिजत ठेवायची आहे. डाळ भिजल्यामुळे पटकन शिजते. आता अर्धा तास झालेला आहे आणि आपण ही डाळ कुकरमध्ये घेऊया. तर इथे आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. थोडासा इथे मी हिंग टाकलेला आहे आणि 1 चमचा तेल टाकलेला आहे. तर तेल टाकल्यामुळे डाळ ओतू जात नाही आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करायच्या आहे. तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे मी 1 चमचा धणे घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि अर्धा कप ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तर आपल्याला पाणी न टाकता याचं कोरडंच असं वाटण तयार करायचं आहे आणि गॅसवर आता आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. पातेल्यामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे मोहरी छान तडतडली की इथे मी 10 ते 12 मेथीचे दाणे टाकलेले आहे. याने आपल्या वरणाला खूप छान अशी चव येते. इथे मी किंचितसा हिंग देखील टाकलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पाने देखील टाकायची आहे. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकू आणि आपण कुकरमध्ये जी डाळ शिजवलेली होती ती टाकायची आणि नंतर आपल्याला लगेच याच्यावर झाकण ठेवायचं आहे. तर साधारण 1 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि आता 1 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडीशी डाळ इथे मी पातळ बनवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आमसूल देखील टाकायचं आहे आणि इथे मी 1 चमचा गूळ देखील टाकलेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला 5 मिनिटांसाठी ह्या डाळीला उकळी येऊन द्यायची आहे. तर इथे साधारण 5 मिनिटे होत आलेली आहे आणि आपली छान अशी खमंग चविष्ट ब्राह्मणी पद्धतीचे वरण हे तयार झालेले आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही याच्यावर तूप देखील घेऊ शकता. हे वरण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खूप छान लागते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.